नोट्स घ्यायला चहा प्यायला येतो म्हणून आले तर इथं नोट्स काढायला आलेत बघ. या 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 चहा प्यायला होता म्हणून सांगून इकडे नोट्स काढायला चहा प्यायला आलो मस्त स्कीमा करायला की ओ अण्णा ओ अण्णा अरे ते नोट्स पाहिजे होते हो कुठल्या सब्जेक्टचे? इकॅड लाज वाटते का रे? उद्या पेपर आता नोट्स घ्यायला. तेच थोडा अभ्यास करा म्हणलं उद्या पेपर आहे ते नोट्स घ्यायला आलो बरं जाऊ दे. आता कुठल्या कॉलेजचे पाहिजे? हो ते SP कॉलेजचे हो. SP कॉलेजचे? कुठल्या सरांचे? हो ते शर्मा सर नाहीत का? शर्मा सर शिकवत नाहीत रे कॅड. रैना सर शिकवतात. हो ते झाड आहेत की जरा काय ढुसल्यात काय तोंडाने. तेच रैना सर आहेत ते. हा तेच तेच त्यांचंच पाहिजे. होय हे 100ला आहे ते 120ला आणि 150ला. कुठलं पाहिजे बघ. अहो एकाच सब्जेक्टचे की तिन्ही पण हे 100 120 आणि 150 असं का वेगळ्या वेगळ्या किमती? हे 100 जे आहे ना ते एका पोराने सरांचे लिहिलेले आहे. 120 मध्ये आहे ते थोडेफार ऑब्जेक्टिव्ह आणि हे एका मुलीने व्यवस्थित लिहिलेलं आहे. आणि हे 150 जे आहे त्याच्यामध्ये इंजिनियर सगळे ज्याच्यावर डिपेंड असतात हे म्हणजे MCQ. हे MCQ सॉल्व्ह केले आहेत आणि सरांचे चांगल्या अक्षरात लिहिलेले आहेत. हे डिफरन्स आहे. कुठलं पाहिजे तुला सांग. तोपर्यंत मी आज जरा बघून येतो. ठरव कुठलं पाहिजे लवकर सांग मला. गिऱ्हाईक हे बघा का कुठला नोट घेता बघा लवकर. हे 150 वाला भारी आहे बे. भारी आहे बे 150 वाला. आहेत का 150 रुपये तुझ्याकडे? आहेत का? नाहीत ना मग गप बसायचं. तेच म्हणाले 100 घेऊ. अबे पण ते 150 वाला रिडक्शन मारून देता का विचारू की? हा हे बघ बघ विचार. मी बोलवतो तुम्ही विचारा मग. चालतं मी विचारू. तू बोल. ओ अण्णा ओ अण्णा का रे? रिडक्शन मारून द्या की. अरे रिडक्शनचं ऑप्शन आमच्या मशीनमध्ये नाही रे. रिडक्शन कशाला पाहिजे तुला? हो लागणार आहे. कशासाठी? पैसे कमी आहेत. किती आहेत पैसे? थोडेच. एक काम कर. ते 150 रुपये आहे ना ते घेऊन जा. त्याच्यामधलं पहिल्या सेक्शनमधलं पहिला आणि तिसरा चॅप्टर कर. दुसरा चॅप्टर ऑप्शनला सोड. ते काय आजपर्यंत जास्त विचारले नाही. 2-3 मार्काला विचारतात. सेकंड सेक्शनमधलं 4था आणि 6वा कर. 5व्यामधले फक्त 2 बीट. हे आतापर्यंत ज्यावेळेस युनिव्हर्सिटी निघाले त्यापासून ते दरवेळेस विचारतात. तेच कर. आरामशीर तुला 50 मार्क पडतात. हो एवढं कसं माहित आहे हो तुम्हाला? मी पण इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियर. मी पण हेच केलेलं आहे. त्यामुळं तुला एवढंच सांगालो. वर किती 5 वर्ष झाले मी हेच धंदा करालो. मला माहीत आहे कोण काय करतंय, कोणाची बुद्धिमत्ता कुठं आहे हे सगळं माहीत आहे. तोंड बघून सांगतो मी पास होतो का नाही. आता तुझ्या तोंडावर पण कळालं मला तुझा अभ्यास किती झाला आहे. मी जेवढं सांगितलं तेवढं कर. अजून एक रात्र तुझ्याकडं. आपल्या इंजिनियरची सवय असते नाईट मारायची. तेवढं नाईटमध्ये एवढे चॅप्टर कर. आरामशीर 50 मार्क पडतात. विषय राहत नाही. बॅग काय होत नाही. आणि आधीच युनिव्हर्सिटीची फी बी लय वाढली आहे. तुम्ही कुठं भरत बसतो. 5 चॅप्टर कर आणि पास होत आहे. तुम्ही रिडक्शनच्या भानगडीत पडू नका. गप्पा अभ्यास करा. जेवढं तेवढं लिहा. आरामशीर पास होता तुम्ही. रिडक्शनचे परिणाम याला विचार. 10वीला बोर्डाला माझ्याकडनं रिडक्शन मारून घेऊन गेलता. स्क्वॉड आल्यावर गप कनी की रिडक्शन गेला. कायमचा आवाज याचा रिडक्शन झाला. त्यावेळेपासून अजिबात बोलत नाही बघेन. स्वप्नील हे सप्प्या हे सप्प्या अरे फॅन लाव बे. ये बाबा उकडायला इकडं. आता उठणार का ते लावणार का ते? माझं वजन आता मला झेपत नाही ते. त्या दिवशी लावलं नव्हतं का मी? ए श्री त्या दिवशी तू विचारल्यावर मी लावलं होतं ना. आता तू लाव. कोणाला पाहिजे फॅन? तुझ्या इकडे लावला काय माहिती. स्वतःच लावायचं फॅन काय? ए काय किरकिर करायला रे? ते जवळ बसला आजा त्याला लावायला सांग की. भाऊ सोडा आता. काय नको मला. फॅन नको ना हे नको ना नोट्स नको. सप्प्या फॅन लाव. हॅलो. हा काय करायली?
जेवली का तू? अगं तू काय का जेवी ना, अभ्यास केली का? हा, तू काय कर, डायग्राम्स परफेक्ट कर. काय मी थिअरी परफेक्ट करतो, तू मला डायग्राम दाखव, मी तुला थिअरी दाखवतो. मला डायग्राम दाखव, मी तुला थिअरी दाखवतो. डायग्राम दाखव, थिअरी दाखवतो. डायग्राम दाखव, थिअरी दाखवतो. डायग्राम थिअरी, डायग्राम थिअरी. असं करत करतच आहे ना आपण सगळं पेपर क्लिअर करूयात आपले. हा, थांब थांब, ते श्री काय तर चीट्सचं करायला लागलाय, मी तुला थोड्या वेळाने फोन करतो. हे काय करायला लागला ते श्री? उद्यासाठी चिठ्ठ्या. हे इथं काय लिहिलंय? RM LM माहित नाही तुला? नाही. RM म्हणजे राईट मांडी, हा. LM म्हणजे लेफ्ट मांडी, आणि C म्हणजे चड्डी. कशा काय करायला बे? क्वेश्चन आहे बे, कुठले क्वेश्चन? इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे बे. काय करणार क्वेश्चनचं? बे या क्वेश्चनचं ना मी असं घडी घालणार आहे आणि गपचूप देवघरात ठेवणार आहे. देवघरात कशाला ठेवणार? ते ना हा ते ना हा ते ना हा हा हा. माझ्या आणि देवाचं सिक्रेट आहे, तू कोणाला सांगू नको. अबे ते दुसऱ्या चॅप्टर मधले ते पहिलं बीट आहे की, तुला इम्पॉर्टंट आहे रे. 16 मार्काचा क्वेश्चन आहे. काय पण करू ते करायला पाहिजे बघ. त्या दिवशी काय झालं माहितीये का, आम्ही ऍबसेंट होतो रे त्या दिवशी. ते आमच्या मामाच्या पोराचं ते बाच्याचं ते हे होतं साखरपुडा, त्या दिवशी तिकडे गेलतो मी. ऍबसेंट होतो त्या दिवशी लेक्चरला. तुम्ही कोण गेलता का लेक्चरला? तू गेलता का? नाही बे, मी मित्रासोबत जेवायला गेलतो. तू सप्प्या? त्याने ज्या मित्रासोबत गेला होता ना ते मीच. तू पश्या गेला होता का? अबे ते मीच करायलेत ना, ते मीच. माझ्याकडे चालते गिळाला. अबे मग गेलतो कोण तुमच्यातला? हे जाऊ सोड, ते 16 मार्क गेले उडत. मी काय करत नाही, ते जाऊ सोड. इंजिनिअरिंगचा एका रात्रीत अभ्यास होत नसतंय. तसं करायला जाऊ नका. ओव्हर कॉन्फिडंट होऊ नका. नीट गपचूप अभ्यास करा. सगळे चॅप्टर करा. सिलेबस प्रमाणे करा. म्हणजे मेन सिलेबस असतं. सिलेबस घेत जावा, विकत घ्या, प्रिंट आउट काढा, पण नीट अभ्यास करा आणि सगळे पास व्हा. मस्त. M3चं माहित आहे ना तुम्हाला कसं होतंय? आम्ही तर नाही M3 तुला काय सांगू, M3 तर मला गोल्डनला घेऊन गेलो. गोल्डनला घेऊन गेलाय. मग वाईट तर होणारच ना. बरं मी सांगतो, लक्षात घ्या, कॉप्या बिप्या करू नका. शिस्तीत अभ्यास करा आणि पास व्हा. बघा कोण सांगायला लागलंय. कॉपी करणारा व्यक्ती सांगायला लागलाय तुम्हाला. कॉपी केलं तर असं होतंय. रिडक्शन मारत होता भाऊ, आवाजच रिडक्शन झालाय. बरं, हा आमचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट करायला विसरू नका. घंटी वाजवायला विसरू नका.